आज ओबीसी जनमोर्चाच्या सगळ्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. जे गेली 2-3 दिवसापासून जे वातावरण जे महाराष्ट्रामध्ये जे ओबीसींच्या विषयी जे संभ्रमाचं वातावरण जे निर्माण झालं होतं त्याचे पुन्हा क्लॅरिफिकेशन करण्यासाठी काल आम्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी देवेंद्र फडणवीसशी भेटलो होतो. आज CM साहेबांशी भेटलो. त्यांनी जवळपास पाऊण तास आज आमच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली आणि आम्ही त्यांना स्पष्टपणे विचारले की हे जे सुरू आहे आता जे सरसकट कुणबी देण्याचं जे दाखले देण्याचं सुरू आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातला जो ओबीसी समाज आहे तो भयभीत झालेला आहे आणि तो संतप्त झालेला आहे. अशा वातावरणामध्ये पुन्हा एकदा आपल्याकडून आम्हाला आश्वासित होणं आवश्यक आहे की नक्की काय झालेलं आहे. जे आता हे जे शिंदे समिती जी आहे ह्याला फेस ज्या ह्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे सरसकट दाखले देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे का, तर त्याने आम्हाला स्पष्टपणे आश्वासित केलं की असा कुठलाही निर्णय जो आहे तो आम्ही केलेला नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का आम्ही लागू देणार नाही आणि लागणारही नाही आहे आणि आपण निश्चिंत राहा. आमच्याकडून तसला काही विषय आमचा झालेला नाही. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम. आमच्याकडे शासनाकडून फक्त जे मराठा समाजाचं जे गेलेलं आरक्षण आहे, जे क्युरेटिव्ह पिटिशन आहे किंवा ज्या काही त्रुटी आहेत म्हणजे 50% वरचं जे ते SC-BCचं जे आरक्षण जे आहे 12 आणि 13% ते त्यांना कसं मिळेल त्याच्या बाबतीत आमची प्रक्रिया जी सुरू आहे आणि 50% आतमध्ये जे आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी समाजाला धक्का आम्ही लावू देणार नाही आणि लावणारही नाही. असा कुठलाही प्रयत्न आज शासनाच्या विचारात असा नाही, मुळीच नाही. अशा प्रकारे त्याने आम्हाला पूर्ण आश्वासित केलेलं आहे. पण फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित असलेली जी प्रमाणपत्रांची प्रक्रिया आता राज्यभरात होईल येणाऱ्या काळात आणि त्या संदर्भात सरकारने जरांगेंना आश्वासन दिलं आणि रादर तसे प्रशासकीय निर्णय पण दिसत आहेत, तर मग ती एक बॅकडोर एंट्री असं म्हणता येईल का? तुमच्या याच्यावरती मत काय? आम्ही हा विषय सविस्तरपणे मुख्यमंत्री महोदयाशी आम्ही चर्चा केली. ते म्हणजे असं कुठलेही बॅकडोर एंट्री असं कुठलंही नाही आहे. जे काय कुणबी प्रमाणपत्र जे काही इव्हन मराठवाड्यातील जे आहे ते जे दिले जातील ते सुद्धा जात पडताळणीच्या जी प्रक्रिया जी आहे, जी ऑलरेडी इस्टॅब्लिश प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया डावलून कुठलं काय होणार नाही आहे. त्या प्रक्रियेतून प्रत्येक याला जे आहे मागासवर्गीय जे हे आहे त्याला ती प्रक्रियेतून जावंच लागेल आणि ती प्रक्रिया होणार आहे ती. आणि त्यामुळं बरेचसं हे जे आहे हा विषय जो आहे तर आज त्यांनी आमचं क्लॅरिफिकेशन त्यांनी केलेलं आहे आणि जर असं काही झालं तर ते म्हणे की आम्ही आमच्या यंत्रणेमार्फत समजा खाली काय झालं असेल किंवा आमची माहिती अशी की गावागावामध्ये आता शिक्षकांच्या माध्यमातून किंवा मुख्याध्यापकांच्या वरती दबाव आणून त्या नोंदी ज्या आहेत जुन्या नोंदी जे त्याच्यासमोर हिंदू मराठाच्या समोर कुणबी नोंद घालून घेण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याचीसुद्धा माहिती ते म्हणजे आम्ही घेतो. पण असं कुठलाही विषय जो आहे कलेक्टरना सूचना किंवा असलं काही आमच्याकडून झालेलं नाही आहे आणि असं काय झालं असेल तर आम्ही नक्की त्याची चौकशी करू. आणि पण एक लक्षात ठेवा की ओबीसीच्या बाबतीत आम्ही निश्चिंत आहोत की ओबीसीला आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही धक्का लावणार नाही. सगळ्या पक्षांची भूमिका ती आहे, आमची भूमिका ती आहे, देवेंद्र फडणवीसांची भूमिकाही तीच आहे, अजितदादांची भूमिका तीच आहे. अशा प्रकारे त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला आश्वासित केलेलं आहे. गंभीर आरोप केले या संदर्भात त्यांना देखील येऊन भेटलेला ते राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहेत का असं तुम्हाला वाटतं का आणि एकाकी पडलेत का सरकारमध्ये? नाही, छगन भुजबळ साहेब हे आमचे नेते आहेत आणि ओबीसींचा आवाज जो मंत्रिमंडळामध्ये जे आहे ते आतापर्यंत ते उठवत आलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीत एकटं जे आहे ते आम्ही ओबीसी कदापि आम्ही पडू देणार ना. आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभा आहे. आता आम्ही 26 नोव्हेंबरला जो मोठा महामेळावा एल्गार मेळावा आम्ही घेतो त्याच्यामध्ये सुद्धा त्या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून छगन भुजबळ साहेबच असणार आहेत. बाकी इतर नेते आम्ही सगळे ओबीसीचे सगळे नेते आमदार सगळे त्या मेळाव्यामध्ये असणार आहेत आणि मोठं शक्तीप्रदर्शन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत. आणि जर या सगळ्या सिस्टीमने जर पुन्हा काही आमच्या ओबीसीला धक्का लावायचा प्रयत्न केलाच आणि झालाच तर मग मात्र ओबीसी जो आहे तो ओबीसी नक्कीच शांत बसणार नाही. दिवाळीनंतर जे आहे आम्ही आंदोलन पुन्हा आम्ही सुरू होऊ शकते. आता आम्ही फक्त मेळावे घेणार आहोत. एक अंबडला जो आहे तो 17 तारखेला मोर्चा आम्ही घेणार आहोत. त्यानंतर 26 नोव्हेंबरचा महाएल्गार मेळावा त्याच्यामध्ये नाना पटोले साहेब येणार आहेत, वडेट्टीवार येणार आहेत, भुजबळ साहेब आहेत आणि सगळे नेते मंडळी जे आहेत ते खर्चन आम्ही बोलवतो पण त्यांची तब्येत ठीक नाही आहे आणि तेजस्वी यादव जे आहेत ते बिहारमधून त्यांनाही आम्ही बोलवलेलं आहे. अशा प्रकारे ओबीसीचे राष्ट्रीय नेतेसुद्धा याच्यामध्ये येऊन पुन्हा एकदा ओबीसींचं एक शक्ती प्रदर्शन जे आहे
ते आम्ही या 26 नोव्हेंबरच्या मेळाव्यामध्ये आम्ही नक्कीच करणार. तुम्ही असं म्हणत आहात की तुम्ही ओबीसी सगळे नेते भुजबळांना तुम्ही त्यांना समर्थन देत आहात, पाठिंबा देत आहात, मात्र सरकारमध्ये इतर कोणतेही मंत्री किंवा आमदार भुजबळांच्या सोबत आहेत किंवा त्यांना समर्थन देताना पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये भुजबळ एकटे पडलेत असं एक चित्र पाहायला मिळतं. सरकारमध्ये भुजबळ एकटेच ओबीसी मंत्री असं नाही, पण बाकी पण मंत्री आहेत, पण ते ओबीसीचा आवाज जो आहे तो त्या ठिकाणी उठवताना कधी दिसत नाहीये. आणि म्हणून आम्ही एकजुटीने संपूर्ण महाराष्ट्रातला हा जो ओबीसी वर्ग जो आहे, सगळे नेते कार्यकर्ते जे आहे, आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमध्ये, कारण जो ओबीसी की हित की बात करेगा वही इसमें राज करेगा. तुम्ही आता आरोप केला बोलताना की वेगवेगळ्या ठिकाणी शाळांमध्ये मराठा कुणबी असं केलं जातं, शिक्षकांवरती याच्या संदर्भात दबाव आहे. कोण टाकतंय दबाव नक्की? नाही, गावागावामध्ये अशा प्रकारची माहिती आमच्याकडे आली की अशा प्रकारे जबरदस्ती नोंदी करून घेण्याचा कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी सुरू आहे. तेही आम्ही मुख्यमंत्री महोदयाकडे त्याची तक्रार जी आहे ती आम्ही केलेली आहे आणि त्याची शहानिशा जी आहे ते करणार आहेत. असं काही पुरावे तुम्ही दिले आहेत का मुख्यमंत्र्यांना की असं सगळं सुरू झालंय वगैरे? जे आम्हाला जे कानावर आलं ते आम्ही घेतलेलं आहे. आता आम्ही पुरावे पण जसे पुरावे आले ते पुरावे आम्ही त्याच्यात देणारच आहोत. आम्ही भुजबळांच्या माध्यमातून एक प्रामुख्याने शंका उपस्थित करण्यात आली होती की दिवसेंदिवस हे आकडे वाढत आहेत कसे काय? सुरुवातीला 7,500, 8,500 रॅपिडली वाढत असतं. असं कसं काय होऊ शकतं? एका दिवसात तर प्रमाणपत्र मिळू शकत नाही, त्यासाठी मोठा कालावधी लागतो. मात्र हे प्रमाणपत्र वाटप होते, आकडेवारी वाढते आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांसमोर त्यांची जी भूमिका होती ती त्यांना मांडली होती आणि बॅकडोर एंट्रीचा आरोप त्यांना केला होता. नाही, नक्कीच ह्या 2.25 कोटी नोंदी ज्यावेळी तपासल्या निजामकालीन ज्या आहेत मराठवाड्यातील, त्यानं फक्त 11,000 नोंदी सापडल्या होत्या. पण आता परत हे आकडे वाढल्याचे आमच्या काने आल्यानंतरच हा सगळा विषय जो गेल्या 2 दिवसामध्ये हा सगळा विषय सुरू आहे आणि त्याची स्पष्टीकरण जे आहे ते आम्ही काल देवेंद्र फडणवीस साहेब आणि आज मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आज आम्ही त्यांच्याकडे मागितलं आणि त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. कुठल्याही प्रकारे असं काही होणार नाही आहे. आपण निश्चिंत राहा. काही गोष्टी ज्या आहे आम्हाला मराठ्याचं जे गेलेलं आरक्षण जे आहे ते कसं टिकणार, ते कसं मिळवायचं त्याच्याविषयी त्यांनी स्वतः शब्द दिलेला आहे मराठा समाजाला. शिवरायाची शपथसुद्धा त्यांनी खाल्लेली आहे. त्यामुळे तो विषय आमचा चालू आहे. पण ओबीसीच्या 50% आतमध्ये कुणबी दाखले देऊन, सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये जे घालण्याचा जो विषय आहे तो आमच्याकडून होणार नाही असा स्पष्ट आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. बाळासाहेब थोरातांच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आली होती त्याच्यावर आता 10 तारखेपर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करायचे. यातली प्रमुख भाग असा आहे की तो 1977चा जी आर आहे तो रद्द करण्यासंदर्भात एक मागणी आहे. अनेक जाती त्याच्यामध्ये समाविष्ट होत आहेत आणि त्यामुळं ओबीसीची संख्या वाढते असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत नेमका तो विषय काय आहे आणि ओबीसी नेते म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही काय तुमचं काय पुढचं पाऊल असणार? बाळासाहेब थोरातांची ही याचिका जुनी आहे. जवळजवळ 2018 सालची याचिका आहे, ती आत्ता लागलेली आहे आणि आत्ता त्यामध्ये हायकोर्टाने सरकारकडून स्पष्टीकरण मागितलेलं आहे. परंतु हा जो ओबीसीमधल्या ज्या जमाती, ज्या मागासवर्गीय जमाती आहेत त्या रीतसर घटनात्मकदृष्ट्या आयोगाचे अहवाल घेऊन ह्या सगळ्या जमातींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. मग त्याने मंडल कमिशन असेल, कालेलकर कमिशन असेल, ह्या सगळ्या जमातीतून सर्वेक्षण होऊन आयोगाचा अहवाल घेऊन ह्या जमाती ओबीसीमध्ये आलेल्या आहेत. असं काय उठून कोणी फोन करून एखादी जमात आतमध्ये घातली असा काही विषय नाही. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहात. हे बाळासाहेब थोराते हे मराठा समाजाला घुमजाव करण्यासाठी, त्यांना काही दाखवण्यासाठी हे सगळं करत आहेत. पण त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही आहे. हा फक्त टाईमपास ते करत आहेत आणि काहीतरी आम्ही समाजासाठी करत आहेत हे दाखवण्यासाठी याचिका दाखल केली. हे त्यांनाही माहिती आहे की ओबीसीच्या जमाती ज्या आहेत त्या ओबीसीमध्ये रीतसर मार्गाने आलेल्या आहेत. घटनात्मक दृष्टीने 15/4, 16/4च्या प्रमाणे त्या जातींना आरक्षण दिलेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जी आकडेवारी वाढते त्या संदर्भात तुम्ही याचिका दाखल करणार आहात? नाही, खबरदारीचा हे म्हणून आम्ही नक्कीच त्या बाबतीत आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना गावागावामध्ये त्याही आम्ही सूचना आम्ही देणार आहोत की आपण सतर्क राहा. जर असे काही प्रकार आपल्या निदर्शनात आले तर आपण ताबडतोब आम्हाला तुम्ही कळवा आणि त्याप्रमाणे आम्ही सरकारी यंत्रणेला जे आहे ते आम्ही ताबडतोब त्याचा जाब आम्ही विचारू. बरं, जरांगे पाटील म्हणतात की खोटा बोलून ओबीसी नेत्यांनी राजकीय पोळी भाजली आतापर्यंत, आम्ही ओबीसीमध्ये जाऊन असं सुद्धा ते म्हणतात. हे बघा कसं आहे की मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नाही. हे आतापर्यंत 5-6 आयोगाने सिद्ध केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळं आता जरांगे पाटील म्हणाले म्हणून ते ओबीसी झाले किंवा मी म्हणालो म्हणून मी शेड्यूल ट्राईबमध्ये गेलो असं होत नाही आहे. ते शेवटी ही प्रक्रिया आहे, घटनात्मक दृष्ट्या प्रक्रिया आहे.
याचा अर्थ असा नाही की कुणीतरी बस पेटवली, कुणाचं घर जाळलं म्हणून ओबीसीमध्ये गेलो किंवा म्हणून शेड्यूल ट्राईबमध्ये गेलो असा विषय नाही आहे. ज्यावेळी गुजर समाजाचं आंदोलन झालं 550 लोक मेले त्याच्यामध्ये आणि हजारो कोटीचं नुकसान झालं, पण तरीसुद्धा ट्रेन जाळल्या, बस जाळल्या, पण आरक्षण काय मिळालं नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे मराठा समाज नेत्यांना की जाळपोळ करून आणि अशा प्रकारे हे करून हे घटनात्मक आरक्षण मिळत नसतं. त्याला घटनात्मकच मार्ग आहे, त्याला रीतसर आयोग नेमून त्याचं मागासले पण सिद्ध झाल्यानंतरच ते आरक्षण मिळू शकतं. यामुळं अशा प्रकारचे मागण्या ज्या आहेत त्या मागण्या करणं जे आहे ते म्हणजे घटनेच्या विरोधातला हा विषय आणि सरकार माझ्या मते घटनात्मक आमचं आरक्षण आहे त्याचं संरक्षण नक्कीच करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.